आणि तो कायमचा वंचित राहू नये म्हणून रिपल्सिव्ह द्या आणि सत्तेचा हा जो मार्ग मी दाखवलेला आहे त्यामधून सत्ता प्राप्त करा. कारण आजपर्यंत 60-70 वर्ष या कार्यकर्त्याला उपेक्षित राहिला आहे. कार्यकर्ता कुठेही सत्तेमध्ये गेलेला नाही आणि त्यामुळं तो आंबेडकरी समाजातला हा कार्यकर्ता अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्त झालेले मी पाहिलेत. आता ह्याच्यापुढे ते उद्ध्वस्त होऊ नये आणि आंबेडकर चळवळ गतिमान व्हावी यासाठी हा निर्धार मेळावा आम्ही केला होता. आणि मला आशा आहे की ज्या पद्धतीनं आज रिपोलीस सेनेमध्ये हजारो कार्यकर्ते दर दिवशी जॉईन होत आहेत त्यामुळं या चळवळीला आणि रिपोलीस सेनेला आता गती आल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांनी आज सकाळीच विधान केलेलं आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि शिंदे सेना ही गुजरात यांची आहे. त्यामुळे त्यांनी जो दसरा मेळावा आहे तो गुजरातमध्ये जाऊन घ्यावा. खरं तर सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अशा वेळेस दसरा मेळावा घेणं कितपत योग्य आहे आणि संजय राऊतांची जी भूमिका आहे की आपला मित्रपक्ष जो आहे त्याचा दसरा मेळावा हा गुजरातला घेऊन जावा हे कितपत योग्य? पण त्यांचे मेळावा कोणी कसा घ्यावा कुठे घ्यावा हा त्यांचा स्वतः म्हणजे त्यांचे राजकीय पक्ष त्यांनी ते ठरवावं. परंतु आजच्या ह्या परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करू नये. कारण आज अनेक लोकांचे खास करून आज म्हणजे मराठवाडा आणि हे सर्व म्हणजे जे काही दुष्काळी भाग होते त्याच्यामध्येच पहिल्यांदा एवढा प्रचंड पूर आलेला आहे. लोकांना न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा पूर आला आहे. अनेक कच्ची घरं वाहून गेलेली आहेत, गाई म्हशी वाहून गेलेल्या आहेत, गुरं वाहून गेलेली आहेत. अशा वेळेला राजकीय पक्षाने हा उत्सव साजरा करावा का हा प्रत्येकानं आपल्या मनामध्ये विचार करायला पाहिजे की या इथं अर्धा म्हणजे पूर्ण मराठवाडा आणि काही प्रमाणात इतर जळगाव म्हणजे इतर प्रदेश महाराष्ट्रातला हा जळतोय. म्हणजे पुरानं खरं म्हणजे तो अश्रू ढाळतोय. अशा वेळेला आपण काय करावं हे प्रत्येक पक्षानं त्यांच्या मनाशी विचार करून हे पुढचे कार्यक्रम करावेत असं मला वाटतं. आंबेडकर हा दसरा मेळावा नाही. या इथे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे काही वैचारिक प्रबोधन आहे तर बाबासाहेबांनी सांगितलं जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आणि त्यामुळं ही जी मंडळी ह्याला जातात धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तिथे परत एकदा आपल्या डोक्यामध्ये परत एकदा उजळणी करण्यासाठी जातात. तिथे कुठल्याही प्रकारचा जल्लोष नसतो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची उजळणी असते हे आपण लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये कुठे उत्सवाचं स्वरूप नसतं तर याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो काही विचार आहे त्याची कुठेतरी आठवण आणि त्याची उजळणी करणे हाच त्याच्यामधला धम्मचक्र प्रवर्तन दिनामधला हा कार्यक्रम असतो. नाही मला समज घालण्याची गरज नाही. मला माहिती आहे त्यांना फक्त विचारा नागपूरला तुमच्या समाजाने तुमची काय परिस्थिती केली होती आणि तुम्ही किती सक्षम आहात म्हणजे समाजाला नेतृत्व करण्यासाठी. तुम्ही एवढे शैक्षणिक शाळा कॉलेजेस काढले त्याच्यामध्ये किती मातंग मुलांना तुम्ही फ्रीमध्ये शिकवलं आहे, इतर काही केलं आहे, समाजाचा किती उद्धार केला आणि स्वतःचा किती उद्धार केला आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड